होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा. खुंटलिया धावा तृष्णेच्या, कौतुक वाटे झाली वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलं विसावं. खुंटलिया धावा तृष्णेच्या, तुका म्हणे मुक्ती परिणिली डोवली, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलं विसावं. खुंटलिया धावा तृष्णेच्या, विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा.
शुभचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं भजे व्रजे कमण्डलं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपेच्यगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनरङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भोवेर्णं सर्वलोकैकनाथं विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे साधुसंत श्रेष्ठ सुप्रसिद्ध जगतवंदनीय जगद्गुरु घरमान्य असणारे समाजमान्य असणारे कारण काही माणसं घराला मान्य असतात पण समाजाला मान्य नसतात काही माणसं समाजाला मान्य असतात पण घराला मान्य नसतात काही माणसं घराला मान्य असतात समाजाला मान्य असतात पण देवाला मान्य नसतात काही माणसं घराला मान्य असतात समाजाला मान्य असतात देवालाही मान्य असतात पण साधू संतांना मान्य नसतात पण मी जो कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग आहे तो घरमान्य असणारे समाजमान्य असणारे देवमान्य असणारे साधू संत मान्य असणारे नवे नवे विश्वमान्य असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे एकाच गोष्टीसाठी अट्टहास केला कशासाठी तर माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे आणि माणसानं जीवनामध्ये याच्याकरिताच प्रयत्न करावा तुम्ही किती याच्यापेक्षा कसा झाला महाराज म्हणतात माझा शेवटचा दिवस तो गोड झाला आणि त्याच्यामुळे मी आता निश्चिंत झालेलो आहे माझी जी तृष्णेची धाव आहे ती थांबलेली आहे खुंटलेली मला कौतुक वाटतं की देवाचं मंगळ असं नाव मी माझ्या मुखानं घेतलं आणि मला मुक्तीची काळजी राहिली नाही कारण मुक्ती माझी नवरी बनली आहे आणि 4ही मुक्ती माझ्या अवतीभोवती खेळत आहेत हा झाला अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा की आपल्या सगळ्यांना अज्ञात आहे आज या ठिकाणी कैलासवासी गजराबाई ज्योतिराम पवार सगळेजण त्यांना मोठी आई म्हणायचे या आईंच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण जमलेलो आहोत त्यांचे पुत्र असतील आदरणीय अशोकदादा आदरणीय अमोलदादा यांनी आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हा वर्षश्राद्धाचा ठेवलेला कार्यक्रम आहे अगदी वयाची 75 वर्ष त्यांनी जीवन जगलं आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंतिम श्वास घेतला आपण जर पाहिलं तर जीवनामध्ये आईचं महत्त्व काय असतं जीवनामध्ये वडिलांचं महत्त्व काय असतं एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचा समास होतो प्रत्येक गोष्टीचा विग्रह होतो मराठी व्याकरणानं एवढी प्रगती केली प्रत्येक शब्दाचा समास आणि विग्रह आहे परंतु 2 शब्द असेत त्या 2 शब्दाचा आजपर्यंत समास आणि विग्रह करता आला नाही त्याचं कारण आहे ते शब्द आहेत ते शब्द फक्त नाहीत तर त्या भावना आहेत ते 2 शब्द म्हणजे आई आणि वडील आई आणि वडील गेले की जीवनातलं प्रेम संपलं आज या परिवारामध्ये हे दोन्ही पुत्र असतील हे दोन्ही पुत्र सुशिक्षित सुसंस्कारिक घडवण्याचं काम या मोठ्या आईंनी केलेलं आहे आपला मुलगा सुशिक्षितही असावा आपला मुलगा सुसंस्कारिकही असावा याच्याकरिता त्यांनी अतोनात कष्ट केले आई किती प्रेम करत असते एक गोष्ट तुम्हाला सांगते जर आपण रस्त्यावरून निघालो आणि रस्त्यावरून जात असताना दुपारची वेळ आहे रखरख करणारे ऊन आहे पायामध्ये तुम्ही चप्पल घातलेली नाही अनवाणी पायाने निघालेले आहात आणि अशा प्रसंगी उन्हाची तीव्रता अचानक जास्त वाढली तुम्हाला गरज भासायला लागली की या ठिकाणी एखादी सावली असती तर त्या सावलीखाली जाऊन आपण उभा राहिलो असतो म्हणून सावली शोधण्याकरिता तुम्ही इकडे तिकडे पाहिलं आणि एक भला मोठा वटवृक्ष दिसला त्या
वटवृक्षाच्या खाली जाऊन तुम्ही उभा राहिला, अंतकरणामध्ये हृदयामध्ये समाधान वाटतं, सावली भेटली, समाधान अंतकरणाला भेटतं. पण लक्षात ठेवा, त्याच रस्त्यावरून जर तुम्ही निघाला असला आणि जात असताना उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे आणि तुम्हाला सावलीमध्ये जायचंय आणि तोच जर वटवृक्ष कोसळलेल्या अवस्थेमध्ये दिसला तर अंतकरणातलं समाधान निघून जातं. त्या पद्धतीनं या पवार परिवारामधला वटवृक्ष म्हणजे या मोठ्या आई आहेत आणि या मोठ्या आई गेल्या म्हणजे अत्यंत दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळलेला आहे. आईला ही देवतेची उपमा दिली जाते. आई घराला खंबीरत्व देण्याचं काम करत असते आणि हा खंबीरत्वपणा या परिवारातून निघून गेलेला आहे. खरा या समाजामध्ये श्रीमंत माणूस कोण आहे? एखादा म्हणेल मोठा असा बंगला आहे म्हणजे तो श्रीमंत, एखादा म्हणेल दारामध्ये गाडी आहे म्हणजे तो श्रीमंत, बँकेमध्ये खूप सारा बॅलन्स आहे म्हणजे तो श्रीमंत. लक्षात ठेवा, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? ज्याच्या दारामध्ये बसलेले माय बाप यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि ते आनंदात आहेत आणि ते मायबाप दारात आहेत ना, तो मनुष्य खरा श्रीमंत आहे. एकदा आई निघून गेली की प्रेम संपलं हो. आपण पाहिलं तर माणसाचा प्रवास हा मातीपासून मातीपर्यंत आहे. म्हणजे जर समजा एखादं पीक चांगलं उगवून आलं, आपण काय म्हणतो? नाही हो, ही शेतातली मातीच चांगली म्हणून पीक काय झाले? चांगलं उगवून आले. जर समजा पीक चांगलं उगवून आलं तर आपण कौतुक कोणाचं करतो? मातीचं. आणि जर लेकरं संस्कारी घडत असतील ना तर कौतुक केलं जातं मातीचं. जर माता चांगली असेल तर लेकरं खऱ्या अर्थाने संस्कारी होत असतात. अशा पद्धतीनं आपल्या या पवार परिवाराला एक सुसंस्कारिकपणा देण्याचं काम या मोठ्या आईनं केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आईची तुलना या जगामध्ये आपण कोणाशीच करू शकत नाही. काही जण म्हणतील आईची तुलना आपण सागरासारखी करू शकतो. सागर म्हणजे समुद्र. समुद्र काय करतो? तर येणाऱ्या गटारीतील घाण पाणी असेल किंवा नदीचं स्वच्छ पाणी असू द्या, ते सगळं पाणी सामावून घेण्याचं काम ते समुद्र करत असतो. म्हणून आईचं प्रेम हे सागरासारखं आहे का? मुलगा कसाही असला तरी आई त्याला माफ करते ना. या जगामध्ये तुम्ही कितीही मोठा गुन्हा करा, त्या गुन्ह्याला माफ करणारा हक्काचं एकच न्यायालय आहे आणि ते म्हणजे आई. त्याच्यानंतर या जगात तुम्हाला कोणीच माफ करू शकत नाही. मग आपण आईला सागराची उपमा द्यावी का? तर याचं उत्तर नाही. का? तर येणारं पाणी सागर सामावून घेतो, परंतु 2 मिनिटातच त्या पाण्याचं रूपांतर हे खारट पाण्यात होतं. पण आई ही अशी असते की अमृता समान दूध आपल्या लेकराला पचते. म्हणून आईची उपमा ही सागराला देता येत नाही. आईची उपमा ही सूर्याला द्यावी का? तर याचंही उत्तर नाहीये. का? सूर्य आपण पाहिलं तर प्रकाश देण्याचं काम करतो, आपण मान्य करू शकतो. त्या पद्धतीनं आई आपल्या लेकराच्या जीवनामधील पहिला गुरु आहे. लेकराला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम आई करत असते. महाराज आईला सूर्याची उपमा द्यायची का? तर याचं उत्तर नाही. असं का? तर दुपारची वेळ झाली, ऊन जास्त वाढलं तर माणसाला सावलीत येऊन बसावं लागतं. 75 वर्ष आमची मोठी आई जगली पण आजपर्यंत कोणावरती तापली नाही. म्हणून लक्षात ठेवा, आईला सूर्याची उपमा देता येत नाही. आईलाही कोणाचीच उपमा देता येत नाही. आई गेली की जीवनातलं प्रेम संपलं. विठ्ठल विठ्ठल. आई किती प्रेम करते याच्याकरिता प्रत्येक संतांनी केलेलं वर्णन आहे. माऊली म्हणतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सुयरा केतुला पा. किंवा तुका म्हणे माता वाहे तांदूळ याची चिंता. माझ्या लेकराचं हित झालं पाहिजे, माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे, अशी भावना त्या आईच्या.
माऊलीचे चित्त ऐसे कळवण्याची जाती करी अभावी कृती. लेकराच्या हिताचा विचार करणारी ती आई आहे. जगामध्ये आपल्याला 4 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. काही वर्ग आहे तळतळणारा, काही वर्ग आहे तळमळणारा, तिसरा वर्ग आहे जळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. पहिला वर्ग तळतळणारा. शेतकऱ्यानं शेतामध्ये पीक लावलं, त्याला जर भाव भेटला नाही, शेतकऱ्याला काय वाटते? तळतळ वाटते. दुसरा वर्ग आहे तळमळणारा. एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट पाहिला, आपल्याला तळमळ वाटते. तिसरा वर्ग आहे जळणारा. मला वाटतं या वर्गाविषयी जास्त सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या नशिबात जळणारा वर्ग हा ठरलेला आहे. म्हणून तिसरा वर्ग आहे जळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. आणि हा कळवळणारा वर्ग म्हणजे संतांचा ना आईच आहे. आपण पाहिलं तर आपल्या लेकराला झालेल्या वेदना, एक गोष्ट लक्षात ठेवा, हिताचा विचार करणारी आहे. आपलं लेकरू घडलेलं असू दे, बिघडलेलं असू दे, लेकरावरती नितांत प्रेम करते. तिचा स्थायी भाव आहे आई. मी एक वाक्य नेहमी सांगते की आई मुलाला घडवते, आई मुलाला बिघडवते. घडवणारी माता दिसते राजमाता, जिजामाता, आणि बिघडवणारी माता दिसते गांधारी माता. जिजाबाई साहेबांनी शिवरायांना घडवलं. कसं घडवलं? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या गर्भामध्ये होते, त्यावेळेस गडकरी विश्वासराव त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी प्रश्न केला, आऊसाहेब तुम्हाला काहीतरी खावंसं वाटत असेल, आऊसाहेब तुम्हाला काहीतरी प्यावंसं वाटत असेल. जिजाबाई साहेबांनी सांगितलं, नाही हो, आम्हाला काहीच खावंसं वाटत नाही, आम्हाला काहीच प्यावंसं वाटत नाही. आणि त्यावेळेस लक्ष्मीबाई प्रश्न करतायत, आऊसाहेब तुमचे डोहाळे सांगा. आणि असा प्रश्न केल्याबरोबर जिजाबाई साहेबांच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या, तळपयाच्या मस्तकाला गेली, डोळे लालबुंद झाले, दात करकर करकर वाजायला लागले. आणि जिजाबाई साहेबांनी सांगितलं, आम्हास वाटते वाघावरती बैसावे, आम्हाला असं वाटतं की युद्धाचा पोशाख घालावा, आम्हाला असं वाटतं की घोड्यावरती कट्याच मारावी आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एक फेरफटका मारून यावा आणि आया बहिणीवरती अत्याचार करणाऱ्याची मान धडापासून वेगळी करावी. हे होते जिजाबाई साहेबांचे डोहाळे. आणि यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतोय, बरोबर. आणि बिघडवणारी माता गांधारी माता, कारण ज्याच्या जन्माना रक्ताचा पाऊस पडतोय त्याचा भविष्यकाळ काय असला पाहिजे हे आधीच आपल्या लक्षात येते. म्हणून लेकराला घडवायचं का बिघडवायचं हे आईच्या हातामध्ये. विचार करा ना, लहानसं लेकरू रडायला लागलं, माता माऊली तुम्ही काय करता हो? हरिपाठाचं पुस्तक नाहीतर तुकाराम महाराजांची गाथा घेता आणि त्याच्या हातामध्ये ते होता, बाळा शांत बस, बरोबर ना? नाही, मोबाईल देता, बरोबर आहे. मोबाईल घ्यायचा आणि त्याच्या हातामध्ये द्यायचा आणि त्या मोबाईलमध्ये काय लावता? कार्टून लावून देता. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या लेकरांना कार्टून दाखवलं ना तर तुमचं लेकरू कार्टून सारखंच घडेल. माझं वाक्य बारकाई नाही का? जर तुम्ही तुमच्या लेकरांना कार्टून दाखवलं तर तुमचं
लेकरू कार्टून सारखंच घडेल, पण त्याच लेकरांना जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज समजून सांगितले, अरे त्याच लेकरांना जर तुम्ही धर्मवीर शंभूराजे समजून सांगितले, अरे त्याच लेकरांना जर तुम्ही संत समजावून सांगितले ना, तर नक्कीच तुमचं पोरगं महामानव घडल्याशिवाय राहणार नाही. संस्कार असणं अत्यंत गरजेचं आहे ना, आणि संस्कार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आई करत असते. म्हणून मी वाक्य सांगितलं, आई मुलाला घडवतेही आणि आई मुलाला बिघडवतेही. अशा पद्धतीनं आपलं लेकरू कसंही असू द्या, लेकरावरती नितांत प्रेम करते. तुकोबराय वर्णन करतात, पुत्राची आ वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. जर लेकरू समजा बाहेर कुठे कामाला असेल ना, तर आपल्या लेकराची आतुरतेनं जी वाट बघत बसते ना, तिचं नाव आहे आई. विठ्ठल विठ्ठल. या परिवारातून एक आई निघून गेलेली. लक्षात ठेवा, मरणं म्हणजे माणसाचा शेवट नाही. मी काय म्हणते, मरणं म्हणजे माणसाचा शेवट नाही. तुम्ही किती वर्ष जगला याच्यापेक्षा तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव किती दिवस घेतलं जाते याच्यावरती खरं माणसाचं वय मोजलं पाहिजे. एखादा म्हणेल मी 20 वर्ष जगलो, एखादा म्हणेल मी 40 वर्ष जगलो, एखादा म्हणेल मी 100 वर्ष जगलो. हे तुमचं वय नाही. तुम्ही गेल्यानंतर तुमचं किती वर्ष नाव घेतलं जातं ना, त्याच्यावरती माणसानं वय मोजावं. कीर्ती मागे कीर्ती, सुकीर्ती आणि कुकीर्ती. सुकीर्ती म्हणजे चांगली कीर्ती आणि कुकीर्ती म्हणजे वाईट कीर्ती. तर सुकीर्ती कोणाची? रामाची आणि कृष्णाची. कुकीर्ती रावणाची आणि कंसाची. म्हणून आपली कीर्ती पाठीमागं उरली पाहिजे, पण कोणती? तर सुकीर्ती उरली पाहिजे. पण मी संकटांना दूर केलं आणि शेवटपर्यंत एकाच गोष्टीसाठी प्रयत्न केला. कशासाठी? तर शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आता मी अभंगाच्या सुरुवातीलापासून सांगते की माणसाचा शेवट गोड झाला पाहिजे, माणसाचा शेवट गोड झाला पाहिजे. माणसाचा शेवट कधी गोड होतो? चांगल्या दिवशी मरण आलं म्हणजे माणसाचा शेवट गोड झाला का? किंवा जर मेल्यानंतर मोठी अशी प्रेत यात्रा निघाली म्हणजे माणसाचा शेवट गोड झाला का? तर नाही. माणसाचा शेवट कधी गोड होतो याचं उत्तर आहे का? माणसाचा शेवट तेव्हाच गोड होतो मरणाच्या वेळी मुखातून जर भगवान परमात्म्याचं नाम आलं की माणसाचा शेवट गोड झाला. अंतकाळी याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आणि महाराज म्हणतात हा शेवट गोड झाला पाहिजे. याच्याकरिता जीवनामध्ये साहस करा, याच्याकरिता प्रयत्न करा. आणि मी त्याच्याकरिताच प्रयत्न केला, त्याच्याकरिताच अट्टहास केला, म्हणून माझा शेवट गोड झाला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.
शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज म्हणतात जीवनामध्ये अट्टहास करा, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. फक्त 5-10 मिनिटाचा प्रसंग आहे का तुकोबारायांच्या जीवनातील. तुकोबारायांनी देवाला निरोप पाठवला, देवा मला न्यायला या. पण देव झोपलेले, देवापर्यंत निरोप पोहोचला नाही. मग सगळ्यात पहिल्यांदा तुकोबाराय देवाचं असणारं वाहन त्याच्याकडे जात आहेत. देवाचं वाहन काय? गरुड. गरुडाकडे गेले आणि गरुडाला विनंती केली, देवाला सांगा तुकोबारायांनी बोलवले, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणवतो हरी मज दिन ते उद्धरी. असं म्हटल्यानंतर गरुड म्हटले, तुकोबाराय अहो देव झोपलेले आहेत, देवाला कसं उठवायचं? तुम्ही असं करा, लक्ष्मी मातेपाशी जावा, लक्ष्मी माता नक्की काम करतील. तुकोबाराय लक्ष्मी मातेपाशी जात आहेत आणि लक्ष्मी मातेला विनंती करत आहेत. काय म्हणतायत? पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती वेगी आणवतो हरी मज दिन ते उद्धरी. देवाला सांगा ना, तुमच्या तुकोबारायांनी बोलवले, देवाला समजलं ना, देव लगेच येतील, पण देवापर्यंत माझा निरोप पोहोचत नाही. तो निरोप पोहोचवण्याचं काम तुम्ही कराल का? लक्ष्मी माता म्हटल्या, तुकोबाराय ते शक्य नाही, मी देवाला उठवू शकत नाही. तुम्ही असं करा, शेषाकडे जावा. त्याचं कारण आहे, शेषाच्या अंगावरतीच देव झोपलेले आहेत, त्याच्यामुळे शेष देवाला उठवण्याचं नक्की काम करू शकतील. म्हणून तुकोबाराय पुन्हा शेषाकडे गेले. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, वेगी आणवतो हरी मज दिन ते उद्धरी. देवाला उठवा ना आणि सांगा तुकोबारायांनी बोलवले. शेषनाग म्हटले, तुकोबाराय ते शक्य नाही. तुकोबाराय म्हटले, मला पुढचा पत्ता सांगायचा नाही, तुम्हालाच देवाला उठवावं लागेल. आणि त्यावेळेस शेषानं हालचाल केली आणि देव उठले. आणि देव उठल्यानंतर लक्ष्मी मातेने सांगितलं, तुम्हाला तुकोबारायांनी व्हॉट्सअपवरती खूप सारं मेसेज पाठवलेत आणि त्यांना भेटण्याकरिता जावं लागते. ज्यावेळेस देवाला समजलं माझ्या तुकोबारायांनी बोलवले, देव लगेच गरुडावरती स्वार झाले आणि त्या ठिकाणी नदीच्या तीरावरती आलेले. तुकोबारायांना समजलं देव आलेत. तुकोबाराय देवाला नेण्याकरिता गेले आणि गेल्यानंतर देवाला घरी घेऊन येत असताना तुकोबाराय देव एकटे आले नव्हते, देवाबरोबर सगळा त्यांचा परिवार आलेला होता. आणि देवाने सगळ्या परिवारातल्या लोकांना सांगितलेलं, हे बघा माझे तुकोबाराय गरीब आहेत, खायला मिळेल ते खायचं, प्यायला मिळेल ते प्यायचं, कोणीही हट्ट करायचा नाही. आणि बघता बघता तुकोबारायांनी देवाला घरी नेलं. आता तुकोबारायांच्या घराची अवस्था आहे, कोप मोडकी जर्जर काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. मोडक्या कोपेमध्ये तुकोबाराय देवाला नेत आहेत आणि बाजेवरती बसायचं होतं, पण बाज मोडलेली, मोडकिया बाजा आणि वरी वाकळीच्या शेजारची एक वाकळ घेतली आणि त्या बाजेवरती टाकली. आणि तुकोबाराय म्हटले, देवा बाजेवरती बसा. बाज मोडलेली होती. तुकोबाराय जसे बाजेवरती देव बसायला लागले ना, बाज आणखीनच मोडली. अहो तुकोबाराय पडलं 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 म्हणून देव ओरडायला लागले. तुकोबारायने देवाचा हात धरला. देव म्हटले, मी खालीच बसतो, म्हणून देव खाली जमिनीवरती बसले. आणि त्यावेळेस तुकोबाराय आतमध्ये आवली मातेला हाक मारतायत, अगं आवले बघ ना, आपल्या घरी कोण पाहुणे आलेत.
कशी कशी काय करू उपचार कोप मोडे की जर्जर. तुकोबाईने खिडकीमधून पाहिलं आणि आवली मातेला हाक मारली. अगं आवली, बघ ना आपल्या घरी कोण पाहुणे आलेत. आवली मातेनं खिडकीतनं पाहिलं आणि देवाला बघितलं ना आवली मातेचे उद्गार आहेत. तर बोलण्याचाही आपला अधिकार नाही. आवली माता म्हटल्या, कोण हा काळ्या तोंडी आलाय वय? यानं तर आपल्या संसाराची राख रांगोळी केली. दुसऱ्याचं मोठं मोठं बंगलं दिसलं नाही, ते बंगलं सोडून गरीबाच्या झोपडीत आलाय. आवले, तसं म्हणू नको ग देवाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, बरीच लोक म्हणतात तुकोबारायांची पत्नी कर्कशा होती. लक्षात ठेवा, तुकोबारायांची पत्नी कर्कशा नव्हती, तर तुकोबारायांचा परमार्थ आणखीन उच्च कोटीला जावा म्हणून थोड्याशा कडक बोलणाऱ्या त्या आवली माता होत्या. कारण ते प्रेम होतं ना, ते प्रेम असणारं होतं, ते प्रेम दाखवणारं नव्हतं. आजकाल समाजामध्ये जास्त प्रेम दाखवलं जातं, म्हणूनच स्टेटस आपल्याला बघायला मिळतात. हॅपी ॲनिव्हर्सरी, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बरोबर का? आजकाल जास्त प्रेम दाखवलं जातं, पण ते प्रेम असणारं होतं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हटले, देवासाठी जर काय खायला असेल तर दे ना. आवली मातेनं पाहिलं 7 डेऱ्याची उतरण होती. प्रत्येक डेऱ्यामध्ये पाहावं, कुठेच काही सापडेना. आणि सगळ्या शेवटच्या डेऱ्यामध्ये थोड्याशा मक्याच्या कण्या सापडल्या, दरदरीत पाण्या आणि वरी रांधी आल्या कण्या. त्या कण्या घेतल्या, आता थोड्याशा कण्या रांजणभर पाण्यामध्ये टाकल्या आणि ते कण्या शिजवल्या. तुकोबाराने रांजण घेतला आणि बाहेर आले. त्या देवाबरोबर आलेली माणसं, त्यांना चांगलं चुंगलं खायची सवय. त्यांनी रांजण पाहिला आणि देवाला म्हटले, देवा आपलं बघूनच पोट भरलं, तुम्ही एकटेच जेवण करा. तुकोबाराय म्हटले, देवा तुम्ही तर जेवणार का? हो म्हटले तुकोबाराय, वाढा. पान अंथरलं आणि त्याच्यावरती त्या रांजणामधल्या कण्या वाढायला सुरुवात केल्या. रांजणभर पाण्यामध्ये तयार केलेल्या कण्या इकडं तिकडं फिरायला लागल्या. त्यावेळेस खऱ्या अर्थानं देवानं एका बाजूने हात लावला, कन्या दुसऱ्या बाजूला फिरायला लागल्या. आणि त्यावेळेस देवानं दुसऱ्या बाजूने हात लावला, एक आळं तयार केलं आणि ते आळं भरून कन्या वाढल्या. खायचं कोणत्या हाताने? देवाला आणखीन 2 हात फुटले. देवानं कन्या खाल्ल्या आणि तुकोबारायांना देव म्हटले, देवा तुकोबाराय चला आता आपण वैकुंठाला जाऊया. त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, देवा आपण दोघांनी जाणं बरं दिसतं का? गावातला जर एखादा माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला घेऊन आपण जाऊया ना, मी आलोच विचारून. असं म्हणून तुकोबाराय गावामध्ये विचारायला गेले, वैकुंठाला चाललोय, वैकुंठाला कुणाला यायचं का? एक माणूस म्हटलं, महाराज वैकुंठाला चाललंय, मग माघारी कधी यायचं? तुकोबाराय म्हटले, हा काय 7 दिवसाचा सप्ताह आहे, लगेच जाऊन माघारी यायला? वैकुंठ आहे ते वैकुंठ, तिथं फार सुंदर वातावरण असतं, लक्ष्मी माता असतात, तिथं आपल्याला जायचंय. आणि त्यावेळेस ही संसारामध्ये गुंतलेली माणसं, तुकोबारायांच्या लक्षात आलं याच्यातील आपल्यासोबत कोणीच येणार नाही. शेवटी आपल्या आवलीला तरी विचारावं, आवले वैकुंठाला चाललोय, यायचं का ग तुला? आवली मातेला वाटलं तुकोबाराय कीर्तनालाच चाललेत. कारण कुठं जर कीर्तनाला निघाले महाराज आज कुठं, तर कीर्तनाच्या ऐवजी तुकोबाराय वैकुंठ शब्द वापरायचे. ज्या अर्थी तुकोबाराय आज सुद्धा म्हणतात वैकुंठाला चाललोय, म्हणजे कुठेतरी कीर्तनाला चालले असतील. आवली मातेनं सांगितलं, महाराज तुम्हाला जाण्यापासून कधी मी थांबवलं का? तुम्ही वैकुंठाला जावा, नाहीतर कुठेही जावा. माझ्या म्हशीला रोज कोण धुणार, तिला कोण पाणी बघणार? तुम्ही संसार सोडून दिला, मला तरी संसार करावा लागतोय, तुला नाही यायचं? असं म्हणून तुकोबाराय निघाले. तुकोबारायांना नेण्याकरिता विमान आलेलं होतं. सगळा समाज गोळा झालेला आहे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुकोबाराय त्या विमानापाशी जात आहेत. आणि तुकोबाराय विमानामध्ये बसले, पण बसत असताना त्या ठिकाणी काळ आलेला होता. त्या काळाला वाटलं तुकोबाराय हा देह सोडतील आणि दिव्य देह प्राप्त करतील, म्हणून तुकोबारायांचा देह नेण्याकरिता तो काळ आलता. पण तुकोबाराय त्या काळाला जवळ बोलवतात, काळाचं मुंडकं खाली घालतात, त्या काळाच्या मुंडक्यावरती पाय देऊन तुकोबाराय विमानात चढतायत. कसं
काळा हाना तोंडावरी. म्हणून जरी तुकोबऱ्यांचं नाव जरी घेतलं ना तरी तो यम थरथर कापतो. तुकाराम नाम घेता कापे यम. जगा काळ खाय. सगळं जग ज्या काळाला घाबरतं ना त्या काळाला तुकोबऱ्या जवळ बोलवतायत. त्या काळाच्या मुंडक्यावरती पाय देऊन विमानात चढतायत आणि वैकुंठाला जातायत. महाराज म्हणतात माझी सुरुवात दुःखातून झाली. मला भरपूर सारी संकट आली पण माझा शेवट गोड झालाय. खऱ्या अर्थानं हा शेवट गोड झाला त्याच्यामुळे मी निश्चिंत झालो अभंगाच्या पावलं विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. माझ्या तृष्णेचे धाव थांबलेले खुंटलेले मी निश्चिंत झालो. कारण आजकाल जास्तीत जास्त माणूस हा चिंतेमध्ये डिप्रेशनमध्ये. चिंता आणि चिता शब्द सारखेच आहेत. चिंता माणसाला जिवंतपणे जाळते, चिता मेल्यावरती जाळली जाते. म्हणून ही चिंता जीवनामध्ये राहिली नाही. मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. त्याचं कारण आहे मी माझ्या मुखानं भगवान परमी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेच्या. महाराज म्हणतात जीवनामध्ये अट्टहास केला शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून. आता आपण जर पाहिलं तर संतांचं चरित्रच असं आहे की बऱ्याच संतांनी जीवनामध्ये अट्टहास केला. त्यांची सुरुवात दुःखातून आहे पण शेवट गोड झालेलं आहे. काही माणसाची सुरुवात सुखातून होतीये पण त्यांचा शेवट गोड होत नाही. आता विष्णुमाऊली ज्ञानोबा आहे यांची सुरुवात कशी झाली आहे? दुःखातून झालेली आहे पण त्यांचा शेवट गोड झालेला आहे. माऊलींचं चरित्र हे करुण अवस्थेमधलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण माऊलींचं चरित्र वाचतो, माऊलींचं चरित्र पाहतो, माऊलींचं चरित्र ऐकतो ना, त्यावेळेस डोळ्यामध्ये आपोआप पाणी उभं राहतं. कारण माऊलींचं चरित्र हे करुण अवस्थेमध्ये आहे असं सांगितलं जातं. तर माऊलींना समाजाने किती त्रास दिला हो. आपण जर पाहिलं तर दिवाळीचा सण आहे. सगळ्यांना बारकाईने लक्ष द्या इकडं. दिवाळीच्या सणाला
प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचं जेवण बनलेलं होतं. सगळ्यांच्या दारामध्ये दिवे लागलेले आहेत. सगळ्यांच्या घरामध्ये फराळ बनलेलं आहे. पण सिद्ध बेटेवरती राहणारे ही 4 मुलं, यांच्या घरामध्ये फराळ बनलेलं नव्हतं. यांच्या दारामध्ये, यांच्या पर्णकुटीमध्ये दिवा लागलेला नव्हता. आणि सोपन काका सहज फिरत असताना एका मुलाच्या अंगावरती नवीन कपडे पाहिले. सोपन काकाला वाईट वाटलं. पळत पळत घराकडे आले आणि दुःखी होऊन बसले, खिन्न होऊन बसले. लहानशी बहीण आहे, तिचं नाव आहे मुक्ता. जवळ आली. सोपन काका, काय झालं रे? एवढा दुःखी कायस? एवढा खिन्न, एवढा उदास का झाला? आणि त्यावेळेस सोपन काकानं बोलायला सुरुवात केली. मुक्ता, अगं आईची आठवण आली ग. मुक्ता, बाबांची आठवण आली. जर आपली आज आई जिवंत असते ना, तर आज आपण सिद्ध बेटेवरती अशीच दिवाळी साजरी केली असती. आपल्याही दारामध्ये दिवे लागले असते. आपल्याही पर्णकुटीमध्ये फराळ बनलं असतं. पण आपली आई नाही राहिली, आपले बाबा नाहीत राहिले. अंगावरती फाटलेलं वस्त्र होतं. त्या वस्त्राकडे सोपन काकांना पाहावं. आणि त्यावेळेस मुक्ताई सांगते, अरे सोपन काका, धोतर फाटलं म्हणून काय झालं? आपण त्याला गाठण मारूया. लहानशी मुक्ताई आहे, 8 वर्षाचं तिचं वय आहे. एवढं दुःख कोणाच्या वाट्याला येते? ज्यावेळेस आई निघून गेली, ज्यावेळेस वडील निघून गेले ना, त्यावेळेस माऊलींचं वय होतं 12 वर्ष, मुक्ताईचं वय होता 8 वर्ष. पण सगळं दुःख त्यांनी पचवलं. ज्यावेळेस पैठणच्या त्या शास्त्रांनी सांगितलं की विठ्ठलपंत तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागते. विठ्ठलपंत घरी ज्यावेळेस आले ना, आल्यानंतर ना रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी, आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यावं लागतंय ग. रुक्मिणी मातेनं सांगितलं, काही हरकत नाही. रुक्मिणी मातेनं सुंदर असा स्वयंपाक तयार केला. 4 लेकरांच्या ताटामध्ये स्वयंपाक वारला. एक घास तोडावा, निवृत्ती दादाच्या तोंडामध्ये टाकला. एक घास तोडला, ज्ञानदादाच्या तोंडामध्ये टाकला. 3रा घास तोडला, सोपान काकाच्या तोंडात टाकला. आणि 4था घास तोडून मुक्ताईच्या तोंडामध्ये टाकत असताना डोळ्यातून घळकन पाणी आलं. आणि त्यावेळेस लहानशी मुक्ताई विचारतीये, आई, तुला रडायला काय झालं ग? काही नाही बाळा, डोळ्यामध्ये कचरा गेला ना, म्हणून पाणी आलं. आणि 4 लेकरांना समोर घेऊन रुक्मिणी माता झोपी जात आहेत. बघता बघता रात्रीच्या 1:30 वाजल्या. विठ्ठलपंत रुक्मिणी मातेपाशी जात आहेत. रुक्मिणी, चला, जायची वेळ झाली. जशा रुक्मिणी माता उठायला लागल्या ना, लहानशी मुक्ताई आपल्या आईच्या अंगावरती हात टाकून झोपलेली. रुक्मिणी मातेनं तो हात बाजूला सारला आणि झोपडीच्या बाहेर आल्या आणि हंबड आपण रडायला सुरुवात केली. विठ्ठलपंत म्हणतायत, रुक्मिणी, तुम्हाला यायचं नसेल ना तर नका येऊ. लेकरांमध्ये तुमचा जीव गुंतला ना. आणि त्यावेळेस रुक्मिणी मातेनं सांगितलं, नाही हो, मी तुमची पत्नी नाही रडत, मी या लेकरांची माई रडते. माझा निवृत्ती मोठा आहे, माझा सोपान मोठा आहे, माझा ज्ञाना मोठा आहे. पण माझी मुक्ता हो, तिला आणखी चोडीची काठीही नीट बांधता येत नाही. मी रात्रीचं दोघांनी देहांत प्रायचित्त आत्महत्या केली. हे सगळं झाल्यानंतर सकाळ होतीये. निवृत्ती दादाच्या उशाला पत्र होतं. निवृत्ती दादानं ज्ञानदादानं पत्र वाचलं आणि वाचल्यानंतर हंबरडा फोडला. तसा सोपान जागा झाला. दादा, काय झालं रे रडायला? सोपाना, आपली आई आता या जगामध्ये नाही राहिली, आपले बाबा आता या जगामध्ये नाहीत राहिले, त्यांनी देहांत प्रायचित्त घेतले. मुक्ताला सांगू नको, ती गोंधळ करेल, रडेल. लहानशी मुक्ता जागी होते. दादा, काय झालं? का रडताय तुम्ही तिघे जण? आणि त्यावेळेस तिघही
बोलायला तयार नाहीत. लहानशी मुक्ताई म्हणते, तुम्हाला जर नसेल ना सांगायचं तर नका सांगू. मी आईकडे जाते आणि आईलाच विचारते. त्या मुक्ताईला वाटलं आई बाहेर कुठेतरी सडा समार्जन करत असेल. मुक्ताई बाहेर येते, आईला शोधण्याचा प्रयत्न करते आणि शोधत शोधत पुढे निघाली. निवृत्ती दादाला समजलं आपली मुक्ता इकडे तिकडे कुठेही जाईल, म्हणून निवृत्ती दादांना हाक मारली, मुक्ते एकटी जाऊ नको, आपण सगळेजण मिळून जाऊ आणि आईला शोधू. आई आणि बाबा सापडत नाहीत ना, म्हणून आम्ही तिघेजण रडत होतो. लहानशा मुक्ताला माहित नव्हतं आपल्या आईने देहांत प्रायचित्त घेतले, आपल्या वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतले. पुढे चालत चालत ते आळंदीच्या वेशीपर्यंत आले आणि आतमध्ये जाणार तसे वेसू काकाने अडवलं. काय रे संन्याशाच्या पोरांनो, तुम्हाला एकदा सांगितलंय ना आळंदीमध्ये तुम्हाला प्रवेश नाही, मग कशाला आला तिथं? तसं ज्ञानदादा पुढे झाले. घोड्यावरती बसलेले वेसोबा काका होते. ज्ञानदादाने सांगितलं, वेसू काका तुम्ही जसं सांगितलं ना तसं समाजामध्ये आम्हाला स्थान मिळावं, समाजामध्ये आमच्या मुंजी व्हाव्यात, म्हणून माय बापानं देहांत प्रायचित्त घेतले. आमच्या बहिणीला मुक्ताईला माहित नाही, म्हणून मी तुमच्याशी हळू आवाजात बोलतोय. फक्त एकदाच आळंदीमध्ये प्रवेश द्या. आईला खोटं खोटं शोधण्याचं आम्ही नाटक करतोय आणि मुक्ताला घेऊन आम्ही आळंदीमध्ये जातो. वेसू काका तुमच्या आळंदीत पुन्हा कधीच पाऊल टाकणार नाही, फक्तच एकदाच आळंदीमध्ये येऊ द्यावं. आणि त्यावेळेस वेसू काकाने सांगितलं, संन्यासाची पोरं अधर्मात जन्माला आला आणि अधर्मात वाढला आणि आळंदीत तुम्हाला यायचंय काय रे? पायानं लाथ मारली. तसे ज्ञानदादा खाली पडले. निवृत्ती दादाला राग सहन झाला नाही. निवृत्ती दादा बोलते झाले, वेसू काका या समाजानं आम्हाला स्वीकारावं म्हणून आई वडील सोडून गेले, तरीही तुम्ही आजपर्यंत आम्हाला त्रास देताय. असं म्हटल्यानंतर मुक्ताईला समजलं आणि मुक्ताईनेही रडायला सुरुवात केली. एवढं दुःख कोण पचवते? जी लोक नीतिमत्तेनं वागतात ना त्यांच्या वाटेला दुःख येतं, आणि जी लोक नीतिमत्ता सोडून वागतात ना ती लोक आपल्याला आनंदात दिसतात. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, पण शेवटपर्यंत माणसांना आपली नीतिमत्ता कधी सोडायची नाही. ही गोष्ट आपल्याला या 4 भावंडाकडे पाहून शिकायला मिळते. हळूहळू दिवस निघून जात होते. ज्ञानदादा आईचं प्रेम त्या मुक्ताईला देण्याचं काम करतायत. मुक्ताईला जवळ घ्यावं, वेणी घालावी, तिच्याशी प्रेमानं बोलावं. मकर संक्रांतीचा सण जवळ होता. आता मकर संक्रांतीचा सण आलाय. सगळ्याच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झालेला होता. ज्ञानदादानं झोळी अडकवली आणि भिक्षा मागण्याकरिता गेले. पहिल्या दारामध्ये गेले, भिक्षाम देई माई. तशी एक बाई बाहेर आली. तिनं माऊलींना पाहिलं आणि उद्गार काढलं, अरे कोण? संन्याशाला कार्टिया, तू कशाला आला सकाळ सकाळी थोबाड दाखवायला? चल चालता हो, पुन्हा माझ्या दारात यायचं नाही. मान खाली घातली. दुसऱ्या दारामध्ये गेले, तिथंही तीच परिस्थिती. पण म्हणतात ना, जिथं कोणी कोणाचं नसतं तिथं कोणीतरी कोणाचं असतं. एका बाईला दया आली. तिने थोडीशी डाळ वाढली, कोरडा शिदा वाढला, आणि ज्या पातेल्यामधून पीठ वाढलं ना, माऊलींना दृश्य दिसलं. ती बाई ती पातेलं फेकून देत होती. त्याचं कारण होतं त्या पातेल्याचा स्पर्श माऊलींच्या झोळीला झाला होता. माऊलींना आनंद झाला. सिद्धबेटेवरती माऊली गेले. मुक्ताईनं झोळीमध्ये पाहिलं आणि हा सगळा कोरडा शिदा बाहेर काढत असताना निवृत्ती दादाची नजर गेली आणि निवृत्ती दादा म्हटले, मुक्ते याच्यातून मांडे छान नाग तयार होतील. मुक्ता म्हटली, दादा तुला मांडे खाण्याची इच्छा झाली का? आपण मांडे तयार करूया. जशी आपली आई तयार करायची ना तशाच पद्धतीने मी तयार करते. तू थांब.
मी कुंभारवाड्यात जाते, खापर घेऊन येते. एवढीशी मुक्ता पळत पळत कुंभारवाड्यामध्ये गेली आणि विनंती करायला लागली, माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झालीये, कुंभार काका खापर द्याल का? कुंभाराच्या बायकोने सांगितलं, इथं दगडावरच बस, एवढं माझं काम आटोपलं की तुला देईल खापर. दुपारी उन्हामध्ये ती मुक्ता दगडावरती बसलेली. कुंभाराच्या पत्नीचं काम आवरलं की तिनं खापर दिलं. मुक्ताला आनंद झाला, ती खापर घेऊन माघारी येणार तेवढ्यात विसोबा काकाने अडवलं. काय ग मुक्ते, कशाला पाहिजे तुम्हाला खापर? संन्यासाची पोरं आणि मांडे खाण्याची इच्छा झाली वाटतं. कोणत्या कुंभारानं खापर तुम्हाला दिलं ना बघतोच. मुक्ताईच्या हातातलं खापर घेतलं. मुक्ताई विनंती करते, वेसू काका, दादानं मला विनंती केली, मांडे खायची इच्छा आहे ते दादाची, मांडे तयार करायचे, द्या ना माघारी खापर. पण नाही दिलं. वेसू काकानं त्याच ठिकाणी ते खापर फोडून टाकलं. मुक्ताई उदास झाली, सिद्ध वेटेवरती आली. ज्ञानदादानं पाहिलं. ज्ञानदादा विचारतात, मुक्ते काय झालं एवढं उदास दुःखी व्हायला? कुंभारवाड्यामध्ये गेलते दादा, निवृत्ती दादाला मांडे खायचे होते म्हणून कुंभार काकानं खापर दिलं, पण विसू काकानं फोडून टाकलं. आता कशा मांडे बनवू? ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ता काळजी करू नको, मांडे तयार करायचेत ना, तू मांड्याची तयारी कर, भाजण्याची काळजी करू नको. आणि त्यावेळेस मुक्ताईनं मांडे तयार केले. आणि त्यावेळेस ज्ञानदादा रांगण्याच्या अवस्थेमध्ये बसलेले आहेत. जठर अग्नी प्रदीप्त केला आणि ज्ञानदादाच्या पाठीवरती मुक्ताईनं मांडे भाजले. ते मांडे साधारण स्त्रीनं तयार केलेले नव्हते, साक्षात आदिशक्तीनं जगतजनीने तयार केलेले हे मांडे. त्याचा सुगंध फक्त त्या पर्णकुटीत नाही राहिला, फक्त त्या सिद्ध बेटीमध्ये नाही राहिला, सगळ्या अलंकापुरामध्ये दरवळला. ज्यावेळेस विसोबा काकाच्या नाकापर्यंत तो सुगंध गेला, विसोबा काकाने मनामध्ये विचार केला, या संन्याशाच्या पोरांना कुणी खापर दिलं? गावकी ज्याच्या ताब्यात आहे, कोणाची हिंमत झाली यांना खापर देण्याची? बघतोस. म्हणून झपझप झपझप पावले टाकत झोपडीकडे आले. खिडकीतून पाहिलं तर पाठीवरती मांडे भाजण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि त्यावेळेस विसोबा चाटे यांच्या डोळ्यातून घळघळ 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 पाणी व्हायला लागलं. आता राहावी ना, जीवनामध्ये एवढी मोठी मी चूक केली. अरे ही संत रूपी लेकरं आहेत, यांना मी त्रास दिला. आणि चारी लेकरं ज्यावेळेस जेवायला बसले त्यावेळेस विसोबा काकाला राहवलं नाही. त्यांनी पर्णकुटीचा दरवाजा लोटला, आतमध्ये आले आणि मुक्ताईच्या ताटामध्ये येऊन खायला लागले. मुक्ताईला राग आला, मगाशी खापर मिळू दिलं नाही आणि आता आमच्या ताटामध्ये येऊन खातोय. म्हणून मुक्ताई म्हटली, अरे हट खेचरा. विसोबा काकाचं नाव होतं विसोबा चाटे, पण ज्यावेळेस मुक्ताई म्हटली ना हट खेचरा, तेव्हापासून म्हणण्यात आलं विसोबा खेचर. आणि त्यावेळेस विसोबा काकानं क्षमा मागितली, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, मी तुम्हाला इथून पुढे असा त्रास देणार नाही. आणि त्यावेळेस या चारही लेकरांनी क्षमा केली. फक्त क्षमा नाही केली, त्यांना एवढं योग्यतेचं बनवलं की भगवान परमात्म्यानं सुद्धा त्यांचं पाय डोक्यावरती घेतलं. मला सांगायचंय काय, या चौघांकडे एवढी ताकद होती, या संतांकडे एवढी ताकद होती, यांना भिंत चालवता येत होती, रेड्याच्या मुखातून वेद बोलवता येत होता. एकदा जर का रागानं फक्त त्या विसोबा काकाकडे पाहिलं असतं ना, तर दुसऱ्या सरपणाची गरज सुद्धा पडली नसती, जाग्याला भस्म झालं असता. पण तसं केलं नाही, कारण दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात ना, त्यांना संत म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं माऊली म्हणतात, या समाजानं मला एवढा त्रास दिला, तो सगळा त्रास मी सहन केला. माझी सुरुवात दुःखातून झाली, पण माझा शेवट एवढा गोड झाला. ज्यावेळेस विश्वमाऊली त्यांना परत समाधीला निघालेले आणि समाधीला जात असताना सगळा समाज गोळा झालेला होता, सगळी संत मांदियाळी जमा झालेली आहे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं नामदेव राय रडतायत, मुक्ताई रडते, सोपान काका रडतायत.
सुपर काकाचं लढाई. दादा, आई निघून गेल्यानंतर आईचं प्रेम देण्याचं काम तू केलेलं आहेस आणि आम्हाला सोडून चाललास. निवृत्ती दादा देवाशी भांडतायत. अरे देवा, ज्ञाना माझ्यापेक्षा वयानं लहान आणि त्याला आधी बोलावून घेतोस काय रे? जाऊ नको ना ज्ञाना, मी तुझा गुरु आहे, तुला आज्ञा करतो. पण माऊली ऐकायला तयार नाहीत. माऊली समाधीला निघालेले आहेत. नामदेव राय रडतायत, सगळा समाज रडत होता, यात काही नवल नव्हतं. पण अक्कलकोट ब्राह्मण नायकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. शेजारी बसलेल्या रुक्मिणी माता म्हणताय, देवा या समाजानं रडलेलं ठीक आहे हो, पण तुम्ही रडलेलं ठीक दिसत नाही. आणि त्यावेळेस देवानं उत्तर दिलं, देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखीला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचा. असा योगी पुन्हा या भूतलावरती होणे नाही. मला सांगायचे काय, माऊलींची सुरुवात जरी दुःखातून झाली असेल तरी त्यांचा शेवट गोड झालाय. मग शेवट गोड कशामुळे झाला? तर नामस्मरण केल्यामुळे झाला. तुकोबारा म्हणतात, हे देवाचं मंगळ असं नाम मी माझ्या मुखानं घेतलं, याचं मला कौतुक वाटतं. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये वाट्या झाली या वेसाचे नाव मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलं विसावा खुंटली या धावा कृष्णेची. आज या ठिकाणी कैलासवासी गजराबाई ज्योतिराम पवार या मोठ्या आईंच्या वर्षश्राद्धानिमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत. आपण जर पाहिलं तर जीवनामध्ये आईचं प्रेम काय असतं, जीवनामध्ये वडिलांचं प्रेम काय असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला माई नाही ना त्याला माईची किंमत विचारा. माता भगिनींना माहीत असेल तुम्हाला माहेरामध्ये कधीपर्यंत किंमत असते हो? जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुमचे वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही तिथे हक्काने मुलगी म्हणून जाता. पण ज्यावेळेस आई जगाचा निरोप घेते, ज्यावेळेस बाबा जगाचा निरोप घेतात ना, त्यावेळेस ती मुलगी एक परकी मुलगी आणि एक पाहुणी म्हणून माहेरला जात असते. जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे तोपर्यंत त्या पुरीची पिशवी कधीच रिकामी येत नाही. ती आई त्या पिशवीमध्ये काहीही टाकते. 2 कोथिंबीरच्या पेंड्याच देईल, कधी कांदेच देईल. कांदे ही देण्याची गोष्ट नाही, पण माझ्या लेकीची पिशवी कधी रिकामी नाही गेली पाहिजे हा भाव तिच्या अंतःकरणामध्ये असतो. पण ज्यावेळेस आई जगाचा निरोप घेते, ज्यावेळेस बाबा जगाचा निरोप घेतात ना, त्या पिशवीत 100% फरक पडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बाहेरून कितीही पैसे कमवून आणा,
मुलं विचारतात बाबा खाऊ काय आणला, बायको विचारते किती कमवलं, पण आई विचारते बाळा जेवलास का, भूक लागली असेल तुला जेवायला वाढू का. अरे जिला पोटातली भूक आणि अंतकरणातलं दुःख कळतं ना तिला आपण आई म्हणतो. म्हणून सुफी संत म्हणतात ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं और जिसके प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं. जिचं प्रेम कधीच संपू शकत नाही ना ती आई आहे. एकदा आई गेली की जीवनातून प्रेमाचा सागर आटला. तुम्ही बाहेर कितीही मागाचं जेवण करा आणि कोणाच्याही हातचं जेवा, पण लक्षात ठेवा आईनं बनवलेली जी पिठलं भाकर आहे ना त्याची चव ही सगळ्यात वेगळी असते. कारण तिनं केलेला तो स्वयंपाक नसतो, त्याच्यामध्ये ओतलेलं प्रेम असतं. आणि ते प्रेम भरित जेवण एकदा आई गेली की पुन्हा भेटणं अशक्य. आई किती प्रेम करत असते. विंचवाची मादी एकाच वेळेस 20-25 पिल्लांना जन्म देते, पण सगळ्या पिल्लांचं पोट भरावं एवढी ताकद तिच्यामध्ये नसते. लहानशी लेकरं तिच्याकडे किलकिल्या डोळ्यांनी पाहतात, पण खऱ्या अर्थानं माझ्या लेकरांचं पोट भरण्याची ताकद माझ्यामध्ये नाही म्हणून स्वतःचा देह खायला देते आणि स्वतः संपून जाते ना ती आई आहे. आईचं प्रेम हे शब्दात मांडणं खऱ्या अर्थानं अशक्य आहे. म्हणून आई लेकरावरती एवढं प्रेम करत असते. मी बऱ्याच वेळा सांगते, एका ठिकाणी माझं कीर्तन होतं आणि कीर्तनाला गेल्यानंतर आतमध्ये खुर्चीवरती बसलेली, सगळ्यांनीकडे लक्ष द्या, पुढे भिंतीवरती एक मला फोटो दिसला. सहज नजर गेली. फोटो त्या तरुणीचा होता, त्याला हार घातलेला होता. मी विचार केला ही तरुणी म्हणजे या घरातील एकतर कन्या असावी किंवा या घरातील सून असावी. त्या फोटोकडे बघत बघत असताना खाली पाहिल्यानंतर लक्षात आलं एक 4 वर्षाचा मुलगा ठसा ठसा रडत होता. मी त्या मुलाच्या जवळ गेली आणि त्याला विचारलं बाळा तुला रडायला काय झालं. त्या पोरानं सांगितलं अहो 4 दिवस झालं मी उपाशी आहे. माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, पण माझी आई माझ्याकडे लक्षच देत नाही. माझ्या पायाला जखम झाली आहे, पण जखमही बरी होत नाही. मी म्हटलं असली कसली तुझी आई आहे रे, तुझ्याकडे लक्ष देत नाही. मी सांगते तुझ्या आईला समजावून. त्या पोरानं सांगितलं ताई तुम्ही जर माझ्या आईला समजावून सांगितलं तर माझी आई नक्की ऐकेल ना. मी म्हटलं हो ऐकेल ना. कुठे आहे तुझी आई. त्या पोरानं आपलं बोट त्या फोटोकडे दाखवलं आणि सांगितलं त्या फोटोत आहे माझी आई. लक्षात ठेवा माथ्या आड गेलेला सूर्य उद्या तुम्हाला पुन्हा दिसेल, पण माथी आड गेलेले मायबाप जीवनात पुन्हा कधीच दिसत नाहीत. त्याच्यामुळे ते आहेत ना तोपर्यंत त्यांना जपा. मग अशी मला सांगितलं ताईंनी की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस अशोक दादा मुंबईला जायचे त्यावेळेस मोठ्या आईनं रानामध्ये जावं, 2 वांगी तोडून आणावीत, थोडेसे आळूच्या पाण्याच्या वड्या कराव्यात, आपल्या लेकराला मुंबईला पाठवाव्यात. आता लक्षात ठेवा सगळं काही येईल, पण आईचं त्या 2 वांग्यामधलं प्रेम, तिने दिलेल्या आळूच्या वड्या त्या खऱ्या अर्थानं पुन्हा भेटणार नाही. आज या पवार परिवाराकडे सगळं काही मिळेल, सत्ता येईल, संपत्ती येईल, ऐश्वर्य, गाडी, बंगला, सगळं येईल, पण लक्षात ठेवा घाबरू नको असं म्हणणारा मायेचा, आधाराचा, प्रेमाचा या मोठ्या आईचा हात खऱ्या अर्थानं आज या परिवारामध्ये राहिलेला नाहीये. पण भगवान परमात्मा या सर्वांना या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. विठ्ठल विठ्ठल. आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता अशोक दादांनी, अमोल दादांनी आजचं हे सुंदर असं केलेलं नियोजन, आयोजन कोणत्या गोष्टीची कमतरता पडू दिलेली नाही. आज याकरिता ज्यांनी गोड अशी आपल्याला मृदुंगाची साथ केली असं असणारे आदरणीय दिगंबर महाराज असतील, त्यांनी सुंदर अशी आपल्या मृदुंगाची साथ केली, त्यांच्याही मनापासून आभार. ज्यांनी आपल्याला सुंदर अशी गायनाची साथ केली असे असणारे आदरणीय अनिल महाराज असतील, त्याचबरोबर आमचे नाना असतील, आदरणीय महाराजांचं नाव पवार महाराज असतील, गुरुवर्य बाबा असतील, वेणेकरी महाराज असतील, सगळ्यांचं मनापासून आभार.
थोडासा हा यूट्यूबचा चॅनल आहे संत बाळूमामा. यूट्यूबवरती तो सर्च करा, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं बटन दाबायला विसरू नका. ते सगळं काय असेल ते करा. दादांचं म्हणजे आज झालेला कार्यक्रम तुम्हाला जर पुन्हा आणखीन पाहण्याची इच्छा असेल तर तो आपल्याला तो दादांच्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला सुंदर अशी साथ केली असे आमच्या सर्व ज्ञानांकुर मोफत वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी असतील. असे आमच्याकडे एकूण 50 विद्यार्थी आहेत. 2 मिनिटाचा फक्त विषय आहे का, महाराष्ट्रामध्ये जोग महाराजांची संस्था, त्याच्यानंतर अत्याधुनिक सोयी सुविधा आणि मोफत अशी वारकरी शिक्षण संस्था आमचे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अगदी कर्नाटक प्रांतापासून येणारे 50 विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये. मग तुम्ही म्हणसाल ही संस्था तुम्ही चालवता, खऱ्या अर्थाने ही संस्था टाकण्याचं कारण काय? तर अशा संस्था चालवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही संकल्पना गुरुवर्य माझे सासरे आदरणीय बाबा असतील, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सुनील महाराज यादव, वयाचे 30-35 वर्ष झालं त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये निस्वार्थपणे सेवा केलेली. बाबांच्या मनामध्ये विचार आला की ज्या विद्यार्थ्यांकडे पैसे आहेत ते विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकतात, परंतु कोरोनाच्या काळामध्ये ज्याची आई गेलेली आहे, ज्याचे वडील गेलेले आहेत, किंवा ज्याला शिक्षणाची अत्यंत गरज आहे, शिकण्याची आवड आहे, परंतु वारकरी शिक्षण तो घेऊ शकत नाही, अशांकरिता बाबांनी ही संस्था सुरू केली. आणि याच्यामध्ये शालेय शिक्षण, वारकरी शिक्षण दोन्हीही देण्यात येतं. तुम्ही म्हणसाल ही संस्था चालते कशी? बाबाच म्हणतात की आपण फक्त नाममात्र आहोत, सगळं करणारा जनता समुदाय आहे. खरं कीर्तनाचं मानधन असेल, त्याचबरोबर जनतेने केलेली मदत असेल, या सगळ्याच्या माध्यमातून ही संस्था चालते. आणि याच्याकरिता आम्ही आता आमच्या संस्थेमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. तो उपक्रम असा आहे की एक घास गरजूसाठी, म्हणजे तुम्ही तुमचा वाढदिवस, एखादं दुकान असेल त्याचा वर्धापन दिन किंवा वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण मोठ्या थाटामाटानं साजरं करता, परंतु त्याच दिवशी या संस्थेमध्ये यावं आणि एक दिवस अन्नदान करावं, म्हणून एक घास गरजूसाठी अशी आम्ही संकल्पना सुरू केलेली आहे. म्हणून एक दिवस ज्यांना अन्नदान करायचे ते बाबांशी संपर्क साधू शकता. असे असणारे आमच्या ज्ञानांकुर मोफत वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व विद्यार्थी असतील, यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता अमोल दादांनी, अशोक दादांना आजचं केलेलं नियोजन आयोजन, कोणत्या गोष्टीची कमतरता नाही, दादांनी गोड अशी माईक सिस्टीम दिली, त्यांचंही मनापासून आभार. सुंदर असं केलेलं नियोजन. आतापर्यंत मी जे जे काय बोलले ते सर्व श्रेय माझ्या आई वडिलांचं आणि गुरुवर्यांचं. जे जे काय चुकीचं बोलले असेल ते सर्व झालेले माझ्या बुद्धीचे दोष, तरी झालेली सेवा श्री विठ्ठलाच्या चरणी, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे पती हरिभक्त पारायण संकेत महाराज यादव यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वरा